मध्ये देखील बघू शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला असं समजून येते की दाऊद राजा पण हीच शब्द कल्पना वापरत आहे. आणि जेव्हा आपण या स्तोत्र 22 मध्ये बघतो ही सेम भविष्यवाणी, ज्यात राजा दाऊद सांगतो की त्याच्या हातापायांवर छिद्र पाडले जाईल व त्याची वस्त्रे चिठ्ठ्यांद्वारे एकमेकांना वाटण्यात येईल, म्हणून येशू या वाक्यात बोलण्याचा प्रयत्न करत आहे. स्तोत्रसंहिता 22. आणि तो पुन्हा या लोकांना सांगू इच्छित असेल कदाचित. जेव्हा आपण या स्तोत्र त्याच्या सुरुवातीच्या वचनामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला असं समजून येत आहे की येशू आपल्याला या वाणीद्वारे स्तोत्रसंहिता 22 हे आपल्या लक्षात कदाचित आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसत आहे, ज्याचं सुरुवात या प्रश्नाने होते आणि पण शेवट आशेने संपत आहे. प्रियांनो, जर स्तोत्रसंहिता 22 आपण पूर्ण मनाने जर वाचलं, काळजीपूर्वक वाचलं, तर आपल्याला हे समजून येत आहे की पहिलं जे वचन आहे ते एक प्रश्नाने सुरुवात होत आहे, का तू मला सोडून गेला आहेस? आणि शेवट जी आहे एक आशा, एक होप या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. कदाचित प्रभू येशू त्यावेळी या स्तोत्राला स्मरण करून परमेश्वराची स्तुती करत असेल, कारण इतर वाणीमध्ये त्याने परमेश्वराला हे पिता म्हणून संबोधित केलेलं आहे, फादर म्हणून संबोधित केलेलं आहे, हे बाप्पा म्हणून संबोधित केलेलं आहे. परंतु जेव्हा या वाणीमध्ये आपण बघतो तर या ठिकाणी माझ्या देवा, एकदा नव्हे तर दोनदा माझ्या देवा, माझ्या देवा म्हणून संबोधित करत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण बघतो की त्याने त्याच्या एकटेपणाची जाणीव या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. तो या वधस्तंभावर खिळला आणि त्याच्यासोबत आता कोणीही नाही असं त्याला समजत असेल कदाचित, आणि म्हणून तो मोठ्या जोरात आवाजाने कदाचित म्हणत असेल, हे देवा, हे देवा, तू माझा त्याग का केला आहेस? जेव्हा आपण या वचनांना चांगल्याने समजण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी आपण बघतो की त्यांना किंवा त्या प्रभू येशू ख्रिस्तांना शिष्यांनी सोडून दिलेले होते, ज्यांच्यासोबत त्याने आपली पूर्ण सेवा केली. तेच शिष्य होते, त्यांची लायकी सुद्धा नव्हती, तरी देखील प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना बोलवलं, मला फॉलो करा असं सांगितलं. विविध प्रकारच्या टीचिंग्सने त्यांना शिकवलं, प्रार्थना करायला शिकवली, आणि आज ते लोक त्याला सोडून गेले आहेत. प्रियांनो, एकटेपणा प्रभू येशूला या ठिकाणी दिसून येत आहे. त्याचा स्वतःचा भाऊ, त्याच्यावर प्रभू येशूचा फार विश्वास होता, परंतु त्या भावाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास नव्हता. प्रियांनो, त्याची आई त्या ठिकाणी उभी होती, त्या ठिकाणी योहान पण उभा होता, परंतु जेव्हा प्रभू येशूने जेव्हा वाणी केली तो त्याच्या आईला घेऊन चालला गेला. आणि यावेळेस काही बाया आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो असं सांगितलेलं आहे. प्रियांनो, येशूसोबत या ठिकाणी कोणीही नाही, आणि फक्त काही स्त्रिया होत्या ज्या फक्त देखरेखसाठी त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या, आणि या ठिकाणी त्याला एकटेपणाचा एक भास त्या ठिकाणी होताना दिसत आहे. परंतु यापैकी कोणत्याही गोष्टीला फारसा परमेश्वराला, प्रभू येशूला फरक पडलेला नाही. कारण योहान याचा 16वा अध्याय आणि 32 वचनामध्ये जर आपण वाचलं तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, पहा त्या वेळेची चाहूल आली आहे आणि आता तुम्ही सर्व तटपुंज व्हाल, आपला मार्ग घ्याल आणि मला एकटं सोडाल, पण मी एकटा नाही, कारण माझा पिता माझ्या बरोबर आहे.
फुल कॉन्फिडन्समध्ये प्रभू येशू ख्रिस्त होता की जरी माझे शिष्य सोडून गेले, जरी माझी आई चालली गेली, जरी वेगवेगळे लोक त्या ठिकाणी होते ते देखील सोडून गेले, परंतु माझा पिता मला सोडणार नाही असा विश्वास त्या प्रभू येशूचा परमेश्वरावर होता. परंतु सर्वांनी सोडून गेल्यानंतरही त्याला काही फरक पडलेला नव्हता. त्याला काही असं वाटलं नव्हतं की माझ्यासोबत कोणी उभं नाही आहे. पण नंतर आपण बघतो की पिता त्याच्यासोबत आहे असा कॉन्फिडन्स त्याला दिसून येते आणि नंतर तो पिताही सोडून गेलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पण यावेळी जेव्हा तो क्रूसवर होता तेव्हा त्याला तो पिता देखील सोडून गेलेला दिसत आहे प्रियांनो. आणि जेव्हा तो समजतो की माझा पिता देखील मला सोडून गेलेला आहे, तेव्हा तो या वाक्याचा संदर्भ या ठिकाणी करत आहे आणि मोठ्या शब्दात, मोठ्या आवाजात, मोठ्या उंच आवाजामध्ये तो म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडून गेला आहेस. त्या ठिकाणी प्रभू येशूला एकटेपणाची जाणीव होत आहे, कारण तो पूर्णपणे परमेश्वरावर निर्भय होता आणि तो परमेश्वर आता त्या ठिकाणी दिसून येत नाही आहे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त एकटापणाचा एक दिसून येत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेऊ की येशूला क्रूसवर अनेक त्रास होत होते. इतक्या त्रासातून तो गेला होता आणि भर दुपारी त्याचा पूर्ण रक्त जे आहे ते कंटिन्यू जात होतं, तरी देखील आपण बघतो की मोठ्या जोरात आवाजाने तो त्या ठिकाणी परमेश्वराला स्तुतीस पात्र होता. प्रियांनो, पित्याने त्याला सोडून दिले ही गोष्ट त्याच्यासाठी फार मोठी होती, कारण त्याला माहिती होतं लोक सोडून जाणार आहे, परंतु परमेश्वर मला कधीही सोडून जाणार नाही. पण आता त्या ठिकाणी परमेश्वराची अनुपस्थिती पाहून त्याला एकटेपणाचा अनुभव या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून आपल्या मनात एक प्रश्न या ठिकाणी निर्माण येतो की असं काय घडलं त्या ठिकाणी की त्या परमेश्वराने प्रभू येशूला सोडून दिलं. हा तोच परमेश्वर आहे ज्याने सुरुवातीपासून ह्या प्रभू येशूच्या सोबत पूर्ण सृष्टीची निर्माण केली. हा तोच प्रभू आहे ज्याने प्रत्येक कार्यामध्ये परमेश्वर पित्याच्या सोबत मदत केलेली होती. हा तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे, परमेश्वराच्या वचनानुसार चालणारा प्रभू आपल्याला या पृथ्वीवर दिसलाय. हा तोच प्रभू आहे ज्याने कधीही परमेश्वराच्या विरुद्ध करणे किंवा मग त्याच्या प्रॉमिस तोडणे असं विचारही सुद्धा केला नाही. पण आज तो परमेश्वर तिथून सोडून गेलेला दिसत आहे. प्रियांनो, आपण बघतो की या प्रश्नांचे उत्तर दोन भागामध्ये आपल्याला समजूत येत आहेत. पहिला म्हणजे परमेश्वर पापांवर क्रोधित होता. पहिली जी गोष्ट या वचनातून आपल्याला समजून येते ती हे की परमेश्वर पापांवर नफरत करत होता. या ठिकाणी राग दिसून येत आहे. आणि यशायाचा ग्रंथ याचा 59वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, परंतु तुमच्या अधर्मामुळे त्याने तुम्हाला परमेश्वरापासून दूर केलं आणि तुमच्या पापामुळे त्याचं मुख तुमच्याकडून लपवलं आहे, त्यामुळे तो ऐकत नाही. पापामुळे परमेश्वराने प्रभू येशूची संगती त्या ठिकाणी नाही असं दिसत आहे. प्रियांनो, आपण बघतो की स्तोत्रसंहिता 11 आणि 5व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तो दुष्टांवर, दुष्टपणावर प्रेम करणाऱ्यांवर त्याच्या आत्म्यात त्यांना घृणा करतो. प्रियांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांसाठी त्या क्रूस खांबावर टांगला गेलेला आहे, तेव्हा असं समजण्यात आलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तांनी सगळ्या लोकांचे पाप आपल्यावर घेतलं आणि कदाचित त्या पापांमुळे
परमेश्वराची उपस्थिती नव्हती त्यावेळेस. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला एकटेपणाचा भास या ठिकाणी दिसून येत आहे. स्तोत्रसंहिता 5:5 मध्ये असं लिहिलं आहे, आणि नीतिवचन याचा 8वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये स्पष्ट आहे की परमेश्वर आणि जे पाप आहे हे परस्पर विरोधी आहे. आणि कोणीतरी असं म्हटलं आहे, जिथे पाप आहे तिथे परमेश्वर नाही, आणि जिथे परमेश्वर आहे तिथे पाप नाही. कोणतीही एक गोष्ट राहू शकते, आणि कदाचित त्या गोष्टीमुळेच आज प्रभू येशूला एकटेपणाचा भास या ठिकाणी होऊन दिसत आहे. दुसरी गोष्ट जी आहे, येशू कसा पापी ठरला. आपल्या मनात कदाचित हा प्रश्न येऊ शकत असेल, कारण 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की त्याने पाप केले नाही, पण आम्ही केले, आणि आमच्या पापांना त्यांनी आपल्या माथावर उचललं, त्याच्यासाठी तो पाप बनला. प्रियानो, संपूर्ण मनुष्य जातीसाठी तो पाप बनला, जेणेकरून आम्हाला त्याच्यातून दिव्यता प्राप्त होईल, जेणेकरून आपल्याला उद्धाराची प्राप्ती होईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वराची अनुपस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे. प्रियांनो, तो आमच्या पापामुळे त्या क्रूस खांबावर टांगण्यात आलेला आहे, आणि त्याच्यामुळे पिता त्याला सोडून गेलेला या ठिकाणी दिसून येत आहे. हे लक्षात घ्या की त्याला पिताने सोडले कारण आम्हाला कधीही एकटे वाटू नये. पित्याने त्याला सोडलं कारण आपल्याला उद्धाराची गरज प्राप्त होऊ नये. पित्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला सोडून दिलं कारण आपण पापमुक्त आज होणार होतो. प्रियांनो, मरून उठल्यानंतर येशू म्हणाला, मी जगाच्या अखेरपर्यंत तुम्हा सर्वांसोबत राहील. आणि जेव्हा तो स्वर्गामध्ये जात होता तेव्हा त्याने असं म्हटलं की मी जरी जात आहे, मी तुमच्यासाठी माझा आत्मा पाठवणार आहे. आणि त्यानुसार आपण बघतो की प्रभू येशू म्हणाला की मी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही. प्रियांनो, आज जरी प्रभू येशू ख्रिस्त त्या एकटेपणाचा भास त्याला झालेला आहे, परमेश्वराची अनुपस्थिती त्या ठिकाणी दिसून आलेली आहे, परंतु त्या अनुपस्थितीमध्ये परमेश्वराचा खूप मोठा ध्येय आहे. कारण नंतरचे जे वर्ष आहेत, दिवस आहेत, आपल्याला कधीही एकटेपणाचा भास नाही होणार. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, असे 2दा म्हणणे म्हणजे वडिलांसोबत असलेलं प्रेम किंवा जे नातं आहे ते संबंधित या ठिकाणी दिसून येत आहे. काय आज आपण त्या देवाला, त्या परमेश्वराला माझ्या देवा, माझ्या पिता म्हणून संबोधित करू शकता का? जर होय, तर आपण देखील त्या एकटेपणाचा आनंद आणि परमेश्वराची आत्मा जेव्हा त्या ठिकाणी देण्यात आली, ती वचन प्रभू येशूने आपल्या शिष्यांना दिली, ते परिपूर्ण होत आहे. परमेश्वर करो या वाचलेल्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद.